तर नमस्कार मित्रांनो, बघा संजय गांधी निराधार योजना असो, श्रावणबाळ योजना असो किंवा वृद्धग्रपाळ राजीव गांधी ह्या ज्या बऱ्याच योजना आहे मित्रांनो, पगारधारकासाठी दिव्यांग असेल, कोणते पण योजना असो मित्रांनो, तर त्या ज्या पगारीसाठी असतात त्या योजनेसाठी सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे. कारण काय माहिती आहे का, सध्या ई-के-वाय-सी करणं चालू आहे आणि ई-के-वाय-सी तुम्हाला दरवर्षी करावं लागत असते. तर पहिले कसं होतं, ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला तुमचा हयातीचा दाखला किंवा एखादी साधी प्रिंट सी-एस-सी धारकाकडून काय करावं लागत होतं, तुम्हाला एक साधी प्रिंट हयातीचे प्रमाणपत्र घ्यावं लागत होतं. त्याच्यावर तुमचा फोटो सही आणि तुमचं काय करावं लागत होतं, मोबाईल नंबर टाकून आधार कार्ड ई प्रिंट काढून आणि त्याच्यासोबत बँक पासबुक जोडून काय करावं लागत होतं, तुम्हाला तहसीलमध्ये जमा करावं लागत होतं. तहसीलमध्ये जमा केल्याच्या नंतर काय होतं, तुम्हाला वर्षभरासाठी पगार चालू राहत असते. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही त्याचं सबमिट नसेल केलं तर तुम्हाला पगार पडत नव्हती. मग सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला पगार सुरू होत होती. तर आता गव्हर्नमेंटने काय केलं त्यासाठी माहिती आहे का, एक ह्या असं बेनिफिशरी सत्यापन ॲप्लिकेशन आलेलं आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला आता तहसीलमध्ये तुमची ई आधार कार्ड, बँक पासबुक असो किंवा तुमचा हयातीचा दाखला असो ते तुम्हाला द्यायची गरज पडणार नाही. कारण काय माहिती आहे का, त्यांनी ह्या ॲप्लिकेशन तुम्हाला एक फेस के-वाय-सी आणि बायोमेट्रिक के-वाय-सी तुम्हाला करायला जमणार आहे. तर मोबाईलमध्ये तुम्ही ते करू शकता मित्रांनो. मोबाईलमध्ये करत असताना तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, फेस के-वाय-सी करा मित्रांनो. कारण काय माहिती आहे, बायोमेट्रिक डिव्हाइस तुमच्याकडे नसेल, त्या गोष्टीमुळे फेस के-वाय-सी तुम्ही करून घ्या घरच्या घरी. आणि हे ॲप्लिकेशन जे आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला सर्वप्रथम डिव्हाइस रजिस्ट्रेशन करत असताना फेस के-वाय-सीसाठी करा आणि ज्याचा कोणाचा मोबाईल असेल त्याचं अगोदर रजिस्ट्रेशन करा. सेल्फ आणि फॅमिलीसाठी करा. त्याच्यानंतर तुमच्या फॅमिलीची तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये ई-के-वाय-सी करून तुमचं जे डाटा येतो तो तुम्ही गव्हर्नमेंटकडे पाठवू शकता. आता हे जर के-वाय-सी झाली त्याच्यानंतर तुम्हाला डबल कागदपत्र तहसीलमध्ये नेऊन जमा करावं लागणार का, तर हे कागदपत्र तुम्हाला तहसीलमध्ये नेऊन जमा करायची गरज पडणार नाही. कारण काय, ऑलरेडी हा डाटा ॲप्लिकेशनच्याद्वारे तुमचा कुठे गेलेला आहे, गव्हर्नमेंटकडे गेलेला आहे. आता याच्यामध्ये बरेच जण असे म्हणतील किंवा सर आता मी दिव्यांग आहे, मला मागचा हप्ता पडला नाही, आता मी संजय गांधी निराधार योजनेमध्ये येतो किंवा मी श्रावणबाळमध्ये येतो, मला मागचा हप्ता पडला नाही, तर मग मी नेमकं काय करायला पाहिजे. तर तुम्ही काय करायला माहिती आहे का, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला मागचा हप्ता मिळणार नाही, जो तुम्ही के-वाय-सी जिथून केलेली आहे तिथून पुढे तुम्हाला पुढचा हप्ता पडणार आहे. कारण गव्हर्नमेंटचे असे अपडेट आहे की जे तुम्हाला मागचे हप्ते पडत नाही, समजा तुमच्या त्या काहीतरी कारणामुळे, तुमच्या चुकीमुळे तुम्हाला ते हप्ते पडत नाही. तुम्ही जर के-वाय-सी केली असते तुम्हाला पडले असते. त्या गोष्टीमुळे काय करायचं माहिती आहे का, आपण अपडेट राहायचं, अपडेट घेत राहायची. ज्यावेळेस पण डिटेल दरवर्षी काय येत असते, एक तारीख येत असते तुम्हाला के-वाय-सीची किंवा कागदपत्र जमा करायची मागे येत होती. आता तशी के-वाय-सी दरवर्षी तुम्हाला तारीख येणार आहे, त्या तारखेमध्ये काय करायची, के-वाय-सी करून घ्यायची. तुम्हाला पगार पडो अथवा न करू, आपण के-वाय-सी करून घ्यायची. म्हणजे काय होतं, त्याला कळतं की बाबा ही व्यक्ती हयात आहे म्हणून.